श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सर्वांचं स्वामी माऊली या YouTube चॅनलमध्ये. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. आता या अध्यायामध्ये नामस्मरणाचं महत्व आपण ऐकणार आहोत. कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं हरिनामाचं आपण नामस्मरण केलं किंवा नुसतं चिंतन जरी केलं तर आपल्या पापाचा क्षय होईल, संकटाचं निवारण होईल आणि मनोकामनांची पूर्ती होईल आणि आपलं पुण्य संचय होईल. आणि हेच नामस्मरण, हेच ईश्वराच्या नामाचे चिंतन आपण जर केलं तर त्या साधनेचं जे फळ आहे ते आपल्याला 100 पटीने जास्त मिळणार. नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहावा, त्रैलोकींची समुदाव मान्य केले, तया लागी या लागी सुंदर पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही, न पडावे अनिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. मानव जन्माचं सार्थक करण्यासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी नामस्मरणासारखा दुसरा सोपा मार्ग नाही. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः. जय रुक्मिणीवरा, पांडुरंगा दिनोधरा, कृपा सागरा करुणाकरा, देव वेदोधरा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो, करुणा सागरा दीनबंधो, कृपा कटाक्ष अवबोधे, ग्रंथारंभी वेल अगोप. माता लक्ष्मीने पुरुषोत्तम भगवान यांना विचारलं, अधिक मासातील स्नान, दान, दीपदानाचा महिमा आपण मला सांगितला, परंतु असे काही लोक असतील ज्यांना नदी स्नान करण्याची, ज्यांच्याकडे शक्ती नाही किंवा जे उपवास करू शकत नाही, जे दानही करू शकत नाही, दारिद्र्य असतील, मग यांच्यासाठी अधिक मासामध्ये पुण्य संचय करण्याची कुठला मार्ग आहे का? तर शरीर झाली या अशक्त न घडे, देख स्नान विधी जया, ते मुख नाही स्नान तयाने, काय करावे दान, तरी निर्फल तो जन्मोन भुवार केला तेने, पै तरी ऐशियाची कवन गती, मज निवेदावे कृपामूर्ती, जेने तरणो पाय प्राणी प्रती, घडे सद्गती अनायासे. भगवान विष्णू मग माता लक्ष्मीला म्हणाले, तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्धवलीसी अंतरी, करावे परोपरी व्रताते, ऐसे अंतर जयाचे द्रव, नारी अथवा पुरुष भले, तयाने पाहिजे काय केले, तरी ऐक वाहिले भामिनी, या लागी सांगतो ऐके, भजन करावे परमनिके, भजनाविन अनिक देखे, सार्थक अनिक नसेची, भजने तरले महाज्ञानी, तपस्विया माची शिरोमणी, महाराज तो नारद मुनी, स्मरण थी रथ सदा, नाम जपे कैलास नायक, हळहळ झाले शांत, तत्कालिक ऋषी माची पुण्य श्लोक, वाल्मिकी देखलासी, नामस्मरणाचा प्रादुर्भाव शतकोटी प्रबंध पहा हो, त्रैलोकींचे समुदाव मान्य केले तया लागी, या लागी सुंदर पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही, न पडावे अनिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही, सदा सर्व काळ हृदयी, अच्युत चिंतन करावे, शतकोटी गोदानाचे फळ पाही, अच्युत जन्मवरी तीर्थ केले नाही, अपरार्धा दाने दिदली स्वगृही, परी तुलना नाही नामासी, स्वकोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तात्काळ, ऐसे नाम सुफळ, कोणी न भजे तया ते, फुकाचे मुखी नाम घेता, काय वेचे घो तत्वता, अवघा अवघा वेळ भांडता, उसंत तत्वतानसी, परी यासाठी माझी एक पळ अथवा निमिष देख, आठविता यदु नायक, याविन अनिक नसे काही, म्हणून अशक्त पुरुषा ते पाही, हरिभजनाविन काही दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही, अनिक जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर, पापक्षाळ नाते आन विचार, नाम निर्धार बोलला असे, फळ प्राप्त करण्यासाठी, पुण्यफळ प्राप्त करण्यासाठी अनेक वर्ष तप करावं लागतं, ते फळ नामस्मरणाने अल्पावधीतच मिळतं. असा हा नामस्मरणाचा अलौकिक महिमा आहे. या नामस्मरणाने अनेक पापी, दृष्ट, दुराचारी आणि पतितांचा उद्धार झाला आहे. नामस्मरण मग ते कुठल्याही देवतेचं असो, द्या आपल्या श्रेष्ठ देवता असेल, प्रभू श्री रामचंद्र किंवा भगवान श्रीकृष्ण असेल किंवा भगवान भोलेनाथ असतील, कोणाचेही नामस्मरण आपण केलं तरी देखील पुरुषोत्तम अधिक मासामध्ये या नामस्मरणाने प्रसन्न होतात. कोटी गोदानाने जे पुण्य मिळतं, गायींच्या दानाने जे पुण्य मिळतं, ते नामस्मरणाने प्राप्त होतं.
म्हणून शरीराने एखादा अशक्त असेल, ज्याला दानधर्म करण्याची परिस्थिती नसेल, ज्याने अनेक पापे केली असतील, पापमुक्त होण्यासाठी त्यानं नामस्मरण करावं. नामस्मरण करण्यासारखा दुसरा सोपा मार्ग त्याच्यासाठी कोणताच नाही. कलियुगामधील कुठलंही घोर कर्म असू द्या, घोर पाप असू द्या, त्याचं क्षालन नामस्मरणामुळे होईल, असा ईश्वराच्या नामाचा महिमा आहे. मग भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला नामस्मरणाचा महिमा सांगताना एक कथा सांगितली. उत्तर देशात नर्मदा तीरावर भुसूर नावाचा एक नगरी होता. या नगरीमध्ये एक सत्वशील ब्राह्मण राहत होता. ज्योतिषी विद्येवरती त्याचं प्रभुत्व होतं. त्याची पत्नी सावित्री अतिशय पतिव्रता होती आणि आणि ती नेहमीच गोविंद, गोपाळा, माधवा असं नामस्मरण करत होती. असा हा ब्राह्मण मात्र अतिशय कंजूस होता. तो हे कृष्ण गोविंदा, गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परम धनागळा, असे आगळा कृपणतो, पोटानं खाय पुरते अन्न, संचिलेसी साची तसे धन, कोणी दिदलीय वस्त्र नूतन, टाकी विकून धन लोभे, ऐसे धन संग्रहिता, पाही सप्तकुंभ साचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ, कांतेसी धड वस्त्रे रसे, पोटा अन्न मोजून देत असे, स्वयं एक भुक्त करीत असे, धन गोड सरसे न पाहे या रीतिक्रमी, तसे काळ पोटी नसे एकही बाळ, कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ असोनी, नेने कधी कुळ धर्म कुळाचार, तीर्थ पर्वणी सणवार, आसक्त झाला धनाचार, नेने प्रकार आणि काहीही. असा हा एक ब्राह्मण अतिशय कृपण होता, कंजूस होता. कोणी जर त्याला धन दिलं तर तो धनाचा नेहमी संचय करायचा, मात्र आपल्या प्रपंचासाठी तो खर्च करत नसे. कोणी नवीन वस्त्र दिलं तर तो विकून टाके. अतिशय धनासाठी लोभी असा हा ब्राह्मण होता, जो स्वतः उपवास करी. नेहमीच त्याला त्याचे अतिशय असा हा ब्राह्मण अतिशय कृपण होता, कंजूस होता. कोणी जर त्याला धन दिलं तर तो धनाचा नेहमी संचय करायचा, मात्र आपल्या प्रपंचासाठी तो खर्च करत नसे. कोणी नवीन वस्त्र दिलं तर तो विकून टाके. अतिशय धनासाठी लोभी असा हा ब्राह्मण होता, जो स्वतः उपवास करी. नेहमीच त्याला धनाची तळमळ असे आणि त्याच्या अंगावरती धड वस्त्रही नसे. कुळधर्म कुळाचारासाठी ज्यांनी कधी खर्चही केला नाही, अशा ब्राह्मणाची सुशील जी पत्नी होती, जी नेहमीच माधवाचं नामस्मरण करत असे. तिला नेहमी एकच चिंता होती, अशा माणसाची संगतीत मला का घातलंस? असं मी कोणतं पाप केलं होतं? काय करावे ऐसी? नेने कधीही सुग्रास ऐसियाची, देव सांगत असे का पाप घालतले, मज लागी स्वगृही इतके आपदा, परिपती तेन मागे कदा, नामही सांडी सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा, ऐसे वर्तता संसारी, तव वर्तली नवलपरी, ब्राह्मण गेलासे बाहेरी, कृषी वळी ते, आनावया तयाचा नित्य हाची व्यापार, पंचांग घेऊनी बरोबर, सदान जातो रानभर, जाय निर्धर रानाते, ऐसे ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिया ग्रामाधिकारी, माध्यान्ह समयी पातला घरी, म्हणे आहे ती घरी भट बाबा. अशा दुःखामध्ये त्याची पत्नी दिवस काढत होती. तिला मुलबाळही नव्हतं आणि ब्राह्मणाला धनसंचय करण्याचा छंद होता. दिवसामागून दिवस जात होते. एक दिवस ब्राह्मण पंचांग घेऊन ज्योतिष सांगायला बाहेर पडला. तेव्हा तो गेल्यानंतर त्याच्या घरी एक ग्रामाधिकारी आला, जो त्याच्या पत्नीला म्हणाला, मी ब्राह्मण देवांना माझ्या घरी भोजनाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहे. त्यांना घरी आल्यानंतर माझ्या घरी पाठवून द्या. ब्राह्मण गवताचा भारा घेऊन घरी आला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, मला खूप तहान लागली आहे, पाणी दे. पत्नीने त्याला सांगितलं की भोजनास आपल्याला आमंत्रण आलं आहे, तिकडे घरी त्वरित बोलावलं आहे. सर्व ब्राह्मण त्या ठिकाणी थांबले आहेत. जेवणाचं आमंत्रण ऐकून ब्राह्मण त्वरित उठला आणि पत्नीला म्हणाला की आता पाणी नको, मी जेवायला जातो. ऐसे ऐकता वचन गाठा रे पेटीत तसे लल्लाटा, म्हणे म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा, इतू धन असूनी ग्रही परी, नाही याची या देवी आहारे, शेषशाही कैसी नवाई हे केली कानसरे, हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग, तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा ऐसे
ऐसे म्हणून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्धसारी आणूनी ठेविली झडकरी त्या निकटी तात्कालिक म्हणे हे उदकाची झारी घेऊन जाई जे बरोबरी तृषा लागता मार्गावरी प्राशान करी दयाळा ब्राह्मण जेवणाला जाण्याची इतकी घाई वाटली तो पानालाही नको म्हटला हे बघून त्याच्या पत्नीला वाईट वाटलं आणि ती मनोमन म्हणाली हा कोणत्या पापाचा भोग आहे की अशा लोभी माणसाची पत्नी झाले म्हणून तिनं साखर मिश्रित दूध दूध त्याच्या जवळ दिलं आणि म्हणाली एवढं पिऊन घ्या परंतु ब्राह्मणानं ते देखील नाही केलं आणि तो सोबत घेऊन निघाला मला उशीर झाला आहे वाटेत जर मला तहान लागली तर मी ते पाणी पिईन पहा हो मिष्टांना विपरा लागी आवड मोठी परांना ते लाळ गोटी तपत बैसे बक जैसा अलिया ही आमंत्रण जीवा उल्हास मानपूर्ण ऐसे ते ब्राह्मणाचे जिने त्या लागी घडून जा ते असो मार्गी आता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण जवळ असता जीवन प्राण जाव परीन सेवे वसंत ऋतू सुरू होता उष्ण हवामान होतं तरी देखील तहान लागली असताना देखील त्यांनी जवळ पाणी असताना देखील ब्राह्मण पाणी पिला नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं की कधी मी यजमानाच्या घरी जाऊन मिष्टान्न भोजन करतो पाणी न पिता बाहेर पडलेला ब्राह्मण थोडं तरी अंतरावर चालल्यानंतर दमला एका वारुळाजवळ बसला आणि मग त्यानं पाणी पिण्यासाठी झारी काढली तोंडात टाकली तर चूळ भरली त्यामध्ये दूध होतं आपल्या पत्नीला तद्वा तो बोलू लागला आणि रागानं त्याने दूध वारुळामध्ये ओतलं वारुळामध्ये नागराज होते व जे भुकेने व्याकुळ झाले होते दूध पिऊन ते संतुष्ट झाले आणि मानव रूपाने प्रगट झाले म्हणाले मी नागांचा राजा आहे भिऊ नकोस तुझ्या दुधामुळे मी संतुष्ट झालो आहे आता काय इच्छा असेल तर वर मागून घे यावरी तो दुग्धारी ओतिली वारुळा माझारी चांडाळ तो बोले प्राशान न करी केले परी असे तेने परी नामस्मरणाचे महिमान कांता नित्य करीत असे आपण तयासेनी योग्य करून जान फिरले अदृष्ट तयाचे हे सर्व नामस्मरणाचे महत्व आहे महिमा आहे त्याची कांता त्याची पत्नी दिवसभर माधवाचं नामस्मरण करता करता प्रत्येक काम करत होती आणि म्हणूनच तिच्या सात्विक विचारामुळं नामस्मरणामुळं जे दूध होतं ते नागराज पिऊन संतुष्ट झाले होते तिच्या नामस्मरणामुळे नकळत हा लोभी ब्राह्मण पुण्याचा भागीदार झाला होता म्हणे कृपावंता तू कोण परी उपकारी या सगुण संतुष्ट केले मज लागून ए काळी स्वामी राजा इच्छा असेल मानसी तोची मागीचे आम्हापासी संकोचन धरावा मानसी ब्रह्मादेवा महाराजा ऐसे तयाचे महिमान उत्तर ऐकून परम दचकला म्हणे कवन बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहत तव बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष संतुष्ट झालो मानस दुग्ध प्राशान तुझिया नागराजानं ब्राह्मणाला वरदान मागण्यास सांगितलं तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी माझ्या घरी जातो आणि माझ्या पत्नीला विचारून मग मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत आपण इथेच थांबा नागराज तथास्तु म्हणाले परतता ब्राह्मण कैची संध्या कैचे स्नान तेथे कैचे भोजन पान दिदले सोडून आमंत्रण आला परतोने निजगृही पळत लगबगे गृही पातला लाग वेगे द्वार देशोहुनी म्हणे कोठे गे घर बुडवणी पापिष्ट ब्राह्मण घरी आला त्याला बघून पत्नीने आपला क्रोध सोडून दिला मग समूळ वृतांते सांगता झाला ते तुवा दुग्ध झारी निरुते दिदली प्रासना मजलागी उदक म्हणून पय दिले क्रोधे मी तो नसे प्राशिले म्हणून वारुळी उलंडले ते प्राशिले भुजंगे तू मला जे दूध दिलं होतं आणि रागाच्या भरात हे दूध मी वारुळावरती फेकलं होतं नागराजांनी ते पिऊन संतुष्ट झाले आणि मला आता वरदान मागण्यास सांगितलं आता मी त्यांना काय वर मागू हे विचारण्यासाठी मी तुझ्याकडे आलो आहे असे ब्राह्मण आपल्या पत्नीला म्हणाला विचार करू निजमनी मने तुकेची मागी जे तया लागुनी जे दिदले असे तेची देऊनी मनोरथ पुरवावे तुकेची मागा स्वामी स्वामी आणि नसे काही उर्मी तथास्तु म्हणून आगामी परता झाला तत्काळ येऊनी नमिने शेषराज म्हणे ऐक वचन महाराजा कांतेचे मानसी जे चोजा
श्रवण करी आदरेसी ती बोले दिदले तोची द्यावे आणि कन मागून निजे भावे समर्थे हेची पुरवावे बोन भावे दयाळुवा ऐकुनी दयाचे उत्तर शेष वदे कर्म अघोर कांता तुझी परम चतुर मागितला वर नेटका ब्राह्मणाची पत्नी हुशार होती ब्राह्मणाला ती म्हणाली तुम्ही नागराजाला म्हणा तुम्ही माझे मनोरथ पुरवावे एवढंच माझं मागणं आहे आणि तुमचा आशीर्वाद मला द्या पत्नीचा हा निरोप ऐकून नागराजाला जेव्हा ब्राह्मणाने दिला तेव्हा नागराज तथास्तु म्हणाले आणि म्हणाले तुझी पत्नी खूप हुशार आहे तिने जे वरदान मागितले आहे ते पूर्ण हो असा आशीर्वाद देऊन नागराज गुप्त झाले ब्राह्मण घरी आला त्याने विचार केला आज आमंत्रण सगळी सोडून द्यावी लागली आणि ब्राह्मण सगळे भोजन देऊन द्यावं या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया देऊनी येतो आमंत्रण तुवा षडश अन्न अन्न निर्मून करी पक्वान यथास्थित सामुग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला ग्रहांतर उरकून या द्रव्याची घागरी घेतली करी सुवर्ण नाणे 5 आपल्या ग्रहातून 5 सुवर्ण मुद्रा घेतल्या आणि आपल्या पत्नीला म्हणाला आपण ब्राह्मण भोजन देऊन मी त्यासाठी लागणारी सामग्री घेऊन येतो मग त्यानं ब्राह्मणांना आपल्या घरी जेवायला बोलवलं षडस अन्न जेवायला केली सुंदर रांगोळ्यांनी आपलं घर सुशोभित केलं ब्राह्मणानं जेव घातलं त्यानं दान केलं दक्षिणा दिली ब्राह्मण संतुष्ट झाला आणि त्याला आशीर्वाद दिला अर्घ्य पाद्य पूजन करिता झाला अर्धे पाद्य पूजने करिता झाला आपण देऊन सुमन आणि चंदन रंग मालिका ती घातली विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळून या पवित्र कर्णावेळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेवलेसे मग सरसावनी आचळा ते वाडी तसे पक्वाना ते जोडून या बद्ध हस्ता ते ब्राह्मणा ते वाडी तसे ब्राह्मण पत्नीला हे सर्व दृश्य पाहून अतिशय आनंद झाला आणि तिने परमेश्वराचं दर्शन घेतलं आभार मानले की तू माझ्या पतीला सद्बुद्धी दिली ब्राह्मणानं आतापर्यंत जो धन संचय केला होता त्याच ब्राह्मणानं भोजनानं सार्थक झालं त्याने केलेले पाप नष्ट झालं पुण्याचा तो भागीदार झाला आणि दोघेही ब्राह्मण पती पत्नी कालांतराने मोक्षपदी गेली आणि हे सर्व त्याच्या पत्नीनं मनोभावे ईश्वराचं जे नामस्मरण केलं माधवाचे जे नामस्मरण केलं भगवान विष्णूंचं नामस्मरण केलं त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये हा बदल झाला त्याच्या जीवनाचं सार्थक झालं कथा हे गोड ऐकली म्हणून दृष्टांती असे एक योजिली न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोतियाने आदरेसी हे तव दंत कथा न म्हणिजे प्रत्ययो पूर्णांतर पाहिजे नामस्मरणाविन आन दुजे नसे जानजे सर्वथा प्रत्येकाने मग तो कुठल्याही जाती धर्मातला असू द्या त्या मनुष्यानं आपल्या जन्माचं सार्थक करून घेण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करावं पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये नामस्मरणाचं फळ कित्येक पटीने जास्त मिळेल नामस्मरण करण्यासाठी स्थळ काळ वेळ याचं कोणतंही बंधन नाही फक्त मनोभावे नामस्मरण होणं गरजेचं आहे आपण आपलं काम करता देखील ईश्वराचे नामस्मरण करू शकतो त्यामुळे अधिक मासामध्ये भगवान विष्णूची पुरुषोत्तम भगवान यांचं नामस्मरण करा आपल्या या चॅनल वरती भरपूर मंत्र व्हिडिओ अपलोड केले आहे तर तुम्ही फक्त ऐकले तरीही तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ समंत पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित अष्टमोध्याय गौड हा श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेव